अदानी साहेब 20% क्रॅश, काय ह्याच्या मागे कारण आहे? एवढ्या मोठ्या प्रमाणात अदानींचे सगळे स्टॉक का क्रॅश होत आहेत याच्याबद्दल चर्चा करूया. नेमकं कोणत्या स्टॉकला धोका आहे, पण त्याच्याबरोबर अजून कोणते स्टॉक पडतायत. खरंच याच्यामध्ये आपल्याला अपॉर्च्युनिटी दिसते की मोठ्या प्रमाणात हा एक स्कॅमच असू शकतो. अदानींनी पुन्हा एकदा मोठा स्कॅम केला. पुन्हा एकदा मोठ्या न्यूज मार्केटमध्ये फिरायला सुरू झाल्या. हिंडलबर्ग नंतर आता एक मोठा परत एक स्कॅम आणि त्याचा उलगडा केल्याचे आरोप त्यांच्यावर होत आहेत. आता हे आरोप तुम्ही आम्ही करत नाही आहोत, हे आरोप एखादा व्यक्ती करत नाहीये, हे आरोप डायरेक्ट अमेरिकेतील कोर्ट करतोय आणि त्यांनी त्यांच्यावर हे आरोप लावणे आहेत आणि त्याचं डायरेक्ट पुढे काय होणार आहे याच्याबद्दल चर्चा आपण करणार आहोत. क्लिअरली जर तुम्ही बघितला त्यांच्यावर चार्जेस काय लावलेत, एकतर यामध्ये गौतम अदानी आणि सागर अदानी. सागर अदानी कोण आहे तर गौतम अदानींचा पुतण्या. आरोप हे लावण्यात आले की जे काही मध्ये त्यांना टेंडर मिळालंय अमेरिकेमध्ये, एवढा मोठी इन्व्हेस्टमेंट ते करणार, अमेरिकेमध्ये डंका वाजणार वगैरे वगैरे सगळी सुरुवात झालेली होती, पण तिथलं ग्रीन एनर्जीचं टेंडर हे मिळवण्यासाठी $265 मिलियन रुपयांची लाच काही लोकांना देण्यात आली आहे. यामधले मेजॉरिटी ऑफ पीपल्स भारतातले आहेत. भारतातल्या अधिकाऱ्यांना, भारतातल्या सरकारी कार्यकर्त्यांना हे पैसे देऊन ते टेंडर मिळवण्यासाठी प्रेशर टाकण्यात आलं, असे आरोप आता अदानींवर करण्यात आलेले आहेत. हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे ना US स्टेट रन इलेक्ट्रिसिटी कडून त्यांना जे मिळालंय, हे जर 20 वर्षापर्यंत कंटिन्यू यांच्याकडे राहिलं तर $2 बिलियन रुपयांचं प्रॉफिट अदानी ग्रुपला होऊ शकतं असं मानलं जात आहे. या कोर्ट केसमध्ये ना जे काही चार्जेस त्यांच्यावर लावण्यात आले आहेत त्यामुळे 15 ते 20% त्यांचे स्टॉक पण क्रॅश झालेत. सोबतच त्यांचे बॉन्डही मोठ्या प्रमाणात क्रॅश झालेले पाहायला मिळत आहेत. बॉन्ड जेव्हा क्रॅश होतात तेव्हा जे लोक विश्वासानं बॉन्डमध्ये गुंतवणूक करतात त्यांचा सुद्धा मोठा भ्रमनिरास होतो आणि मोठा लॉस पण होतो. मजेदार गोष्ट यामध्ये बघा, 2, 3, 4 नाही तर ऑल ओव्हर सगळ्याच अदानींच्या कंपन्या जोरदार आदळताना आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये अदानी पोर्ट असेल, अदानी पॉवर असेल, अदानी एंटरप्राइजेस आहे, अदानी ग्रीन एनर्जी आहे, अदानी एनर्जी सोल्युशन्स आहे, मग यामध्ये विल्मार असेल, ACC असेल, अंबुजा असेल, NDTV असेल, सगळेच आपटताना आपल्याला बघायला मिळतात. 15-20% क्रॅश झालेला आहे. मग या सगळ्या कंपन्यांचा यामध्ये सहभाग आहे का? हा खरंच इम्पॅक्ट या सगळ्या कंपन्यांवर होणं हे संयुक्तिक आहे का याचा विचार आपल्याला करायला पाहिजे. पहिल्यांदा आपण बघूयात, हे जे स्टॉक्स आहेत हे पडतायतच, पण ऍक्च्युअली कोणत्या कंपन्यांबरोबर या डायरेक्ट संबंध युएसच्या एनर्जीचा आहे हे पहिल्यांदा बघूयात. अकॉर्डिंग टू आवर स्टडी जर तुम्ही बघितलं तर 2 मेजर कंपनीज यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, अदानी ग्रीन एनर्जीज आणि अदानी एनर्जी सोल्युशन्स. हे 2 स्टॉक लिस्टेड आहेत, हे तुम्हाला माहिती असेलच. या 2 कंपन्या यामध्ये ऍक्च्युअली इन्व्हॉल्व आहेत. आता या केसचा निकाल लागेपर्यंत ना यांच्यावर मेजर इम्पॅक्ट होताना आपल्याला पाहायला मिळू शकतो, कारण ही जी प्रोसेस आहे ती इथंच थांबेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक स्टेटमेंट मी तुम्हाला सांगतोय, डायरेक्ट हे आरोप झालेत, सिद्ध झालेलं नाही, कोर्टाने निकाल दिलेला नाही, हे पण लक्षात घ्या. ही केस स्टँड झाली आहे, आता त्याच्या हेअरिंग्ज होतील, त्यानंतर त्याचा जो काही रिझल्ट आहे तो कोर्ट सांगेल. तोपर्यंत कुठल्याही प्रकारे आरोप सिद्ध झालेत असं म्हणता येणार नाही. अदानींचा इतिहास बघता हिंडलबर्गने आरोप केले, अनेक लोकांनी आरोप केले, सेबीने चौकशी केल्या, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट सगळ्यांनी चौकशा केलेल्या आहेत, पण सगळ्यांमध्ये एकच उत्तर येतं, अपुऱ्या पुराव्यांअभावी हे सिद्ध होत नाहीये. मग या केसचं काय होईल हे मी सांगण्याची तुम्हाला गरज नाही, कारण भारतामध्ये आहे मोदी सरकार, अमेरिकेमध्ये आता डोनाल्ड तात्या सुद्धा येत आहेत, त्यामुळं काय होईल हे तुम्हीच मला कमेंट करून सांगू शकता. पुढे जाण्याआधी एकच मिनिट लक्षात घ्या, जर या पडलेल्या मार्केटमधून चांगला पैसा कमवायचा असेल ना तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला STP करावी लागेल, सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. एकदमच पैसे टाकले, अडकून पडले, या भानगडीमध्ये आपल्याला फसायचं नाहीये. एकदाच पैसे डेट फंडात पार्क करायचे. डेट फंडात टाकल्यामुळे किती मार्केट अपडाऊन हो काही फरक पडत नाही, ते FD सारखे पैसे ग्रो होत राहतात, पण तेच पैसे डेली ट्रान्सफर होणार इक्विटी फंड्समध्ये, जेणेकरून रोज समजा मला 1 कोटी रुपये इन्व्हेस्ट करायचे, रोज 1 लाख रुपये मी एखाद्या स्कीममध्ये इन्व्हेस्ट करत जातोय आणि हे पैसे ॲव्हरेज होतात फॉर द 100 डेज, 100 दिवसांमध्ये ॲव्हरेज झाल्यामुळे मला लॉंगर रनमध्ये याचा चांगला फायदा होतो. आणि महत्त्वाची गोष्ट, हे पैसे प्रॉपर ॲव्हरेज होऊन जेव्हा मार्केट वर जाईल तेव्हा माझा फुल्यू सुद्धा रॉकेट होतो. तुम्हाला जर या सगळ्या संदर्भात माझी मदत हवी असेल तर या नंबरला कॉल करू शकता. सध्या अदानी ग्रीन बद्दल बोलायचं झालं तर 11.2 गिगावॅटची कॅपॅसिटी त्यांची आहे आणि हीच कॅपॅसिटी त्यांना ऑलमोस्ट 50 गिगावॅट पर्यंत स्ट्रेच करायची आहे. एवढ्या मोठ्या लेवलला ही स्वतःची कॅपॅसिटी एक्सपांड करणार आहेत, म्हणजे ऑलमोस्ट 5 टाइम्स तुम्ही म्हणू शकता, 500% ग्रो करायचं आहे त्यांना त्यांची कॅपॅसिटी. एवढंच नाही तर सध्या अदानी ग्रुप
प्लॅन करतोय फंड रेजसाठी. $2 बिलियन फंड रेज हे करायचा आता सध्या प्लॅन करत आहेत. आणि हे कोण करतंय? पूर्ण अदानी ग्रुपसाठी नाही, तर फक्त अदानी ग्रीन एनर्जीसाठी एवढा मोठा फंड गोळा केला जातोय, 17,000 करोड रुपये. आता हे फंड रेज करायचा प्लॅन जो आहे तो वेगवेगळ्या माध्यमातून केला जाणार. म्हणजे काही इक्विटीमधून, काही बॉन्ड्समधून, काही लोन्समधून, अशा वेगवेगळ्या माध्यमातून हे फंड रेज केले जाणार आहेत. $600 मिलियन बॉन्ड यांनी लॉन्च केलेले होते आणि हे बॉन्ड लॉन्च केल्यानंतर प्रतिसाद पण मिळत होता. पण त्यातच ही न्यूज आली आणि म्हणूनच जे रेज केलेले फंड्स होते ते त्यांना रिफंड करावे लागले आणि जे बॉन्ड्स होते ते बॉन्ड्स त्यांना तिथंच स्टॉप करावे लागलेले आहे आणि त्याची प्रोसेस पण त्यांनी बंद करून टाकली. आता या 17,000 करोड मधून त्यांना एक्सपान्शन प्लस एक्झिस्टिंग प्रोडक्शन कॅपॅसिटी सुद्धा त्यांना वाढवायची होती. याचं ते काय करणार होते तर राजस्थानमध्ये 3 प्रोजेक्ट्स त्यांचे होते किंवा विंड प्रोजेक्ट्स होते आणि सोबतच US मधल्या नवीन सबसिडीसाठी सुद्धा ते हे पैसे वापरणार होते. आता एवढंच नाही, टोटल अदानी ग्रुपला ना $5 बिलियन गरज होती आणि ते फंड रेज करणार होते. आता या सगळ्या केसमध्ये ते काम इथंच थांबलंय. बरं, मग कंपनीचं काय होऊ शकतं? सिंपल प्रश्न आहे ना. याचं उत्तर सिंपल आहे की कंपनी फंडामेंटली चांगली स्ट्रॉंग आहे. भारतामध्ये कुठल्याही प्रकारे टेन्शन आता तरी नाही आहे. ज्या पार्टी बरोबर त्यांना जोडलं जात आहे ती पार्टी आता सुद्धा अस्तित्वात आहे आणि अजून 5 वर्ष पुढे तीच पार्टी राहणार आहे. भारतामधून जो त्यांना बिझनेस येतो तो मेजरली कुठून येतो हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी ओव्हरऑल 68% रेव्हेन्यू कंपनीचा सोलरमधून येतो, 13% विंडमधून आणि 19% हायब्रिडमधून. जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर 93% पोर्टफोलिओ हा गव्हर्नमेंट कंपन्यांना ते सप्लाय करतात, त्यामधून पैसे यांच्याकडे येत असतात. मग ज्यामध्ये NTPC, NHPC, SECI असे वेगवेगळे स्टेट बोर्ड वगैरे यामध्ये इन्क्लुडेड आहेत. जरी एक प्रोजेक्ट थांबला तरी यांचा मेजर सेल्सवर काहीही फरक पडणार नाही. लक्षात घ्या, कंपनी इथून ते आता ज्या लेवलपर्यंत आली तो सगळा रेव्हेन्यू भारतामधून जनरेट झालाय. अजून त्यांचा US मधून रेव्हेन्यू जनरेट झालेला नव्हता. त्या प्रोजेक्टमुळे लगेच कंपनी संपली वगैरे असं काहीही होणार नाही. ही महत्वाची आणि मोठी गोष्ट आहे. जर हे आरोप सिद्ध झाले तर काही फाईन कंपनीला लागू शकतो, याच्यापेक्षा मोठं काहीच होणार नाही. स्टेप बाय स्टेप जर आपण बघत गेलो, अदानी एंटरप्राइजेस हा सुद्धा जोरदार क्रॅश झालेला आपल्याला पाहायला मिळतं, पण फंडामेंटली कुठलाही मेजर परिणाम यावर झालेला नाही. अदानी पॉवर जर बघितलात तर मोठ्या प्रमाणात आज रेड कॅन्डल बनत होती, पण ती परत ग्रीन मध्ये कन्वर्ट होताना पाहायला मिळते. स्टॉक जवळपास 915-20 वरून सरळ 440 वर आलेला आता आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त अदानी ग्रीन आणि त्याचबरोबर अदानींचा जो एनर्जी हे 2 बिझनेस आहेत याच्यावरच याचा मेजर इम्पॅक्ट होऊ शकतो इन टर्म्स ऑफ रेप्युटेशन. डायरेक्ट फंडामेंटली मेजर इम्पॅक्ट होणार नाही. त्यातच डोनाल्ड ट्रम्प ऍक्च्युली ग्रीन एनर्जीला विरोध करणारा माणूस आहे. मग हे सगळं पुढे कसं रोल आउट होईल हे बघणं पण इंटरेस्टिंग ठरणार आहे. इव्हन अदानी पोर्ट सुद्धा जोरदार आपल्याला क्रॅश झालेला पाहायला मिळत होता, पण नंतर थोडीशी रिकव्हरी आत्ता 12:30 वाजेपर्यंत येताना पाहायला मिळाली. पुढे काय होईल मला माहिती नाहीये, पण आता सध्या तरी अंबुजा सिमेंटने सुद्धा जोरदार उछाल दाखवलेला आहे. बऱ्या प्रमाणात तो कव्हर झालेला आहे, रिकव्हर झालेला आहे. ओव्हरऑल सिमेंट इंडस्ट्रीवर प्रेशर आहे. रिझन बिहाइंड दॅट की मान्सून जो पुढे ढकलला गेला, प्रोजेक्ट रखडले गेले, थोडेसे इनकम्प्लीट राहिले यामुळे, आणि टोटल मार्केटच इंडियन मार्केट प्रेशरमध्ये असल्यामुळे अदानींचे स्टॉक सुद्धा प्रेशरमध्ये आहेत. तुम्हाला या सगळ्या स्टोरीबद्दल काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.